हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या धड्यामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लेसन क्रमांक 48 भगवद्गीता अध्याय 12 श्लोक क्रमांक 8 ते 12। तर 8 ते 12 याचं शीर्षक असं देता येईल की भक्ती मार्गातील प्रगतिशील टप्पे कोणते आहेत। तर ह्या टॉपिकमध्ये कुठलाही क्लोजबुक एक्झाम प्रश्न नाही आहे, या धड्यात उपमाही नाही आहेत आणि या धड्यात पाठांतराचे श्लोक सुद्धा नाही आहेत। तर श्लोक क्रमांक 8 पासून आपण सुरू करूया। तर याचं शीर्षक असं देता येईल की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर आपलं मन स्थिर केलं पाहिजे। मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। माझ्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील, असं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत। तर आपण पाहूया, भक्त जो असतो हा आरंभापासूनच दिव्य अवस्थेमध्ये स्थित असतो। जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंतांशी साक्षात संबंध असतो। आरंभापासूनच तो दिव्य अवस्थेत स्थित असतो, यात मुळीच संशय नाहीये। भक्त हा सांसारिक स्तरावर राहत नाही, तर तो श्रीकृष्णांच्या ठाई वास करतो। भगवंत आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहेत, म्हणून भक्त जेव्हा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा जप करत असतो, तेव्हा साक्षात भगवान कृष्ण आणि त्यांची अंतरंगा शक्ती हे भक्ताच्या जिव्हेवर नृत्य करत असतात। जेव्हा तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ ग्रहण करतात आणि हा कृष्ण प्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो। अशा रीतीने भक्त हा आरंभापासूनच दिव्य स्तरावर स्थित असतो। आणि आता पाहू की सेवा ही साक्षात्कार प्रदान करते। जो मनुष्य सेवेमध्ये संलग्न होत नाही तो भक्तिमय क्रिया घडतात कशा या संबंधी भगवद्गीतेत आणि इतर वेदांमध्ये जरी निवेदन कसं केलेलं असलं तरीही तो जाणू शकत नाही। त्यामुळे प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, जोपर्यंत सेवा नाही तोपर्यंत साक्षात्कार होणार नाही। ओके, आपण पुढचा श्लोक पाहूया की ज्याच्यामध्ये भगवंत काय सांगतायत। त्याचं शीर्षक असं देता येईल की हे धनंजय, भक्तियोगाच्या नियामक तत्वांचं पालन कर। अथ चित्तं समाधातुं शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। हे धनंजय, जर तू आपलं मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यामध्ये असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचं पालन कर, अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर। तर आपण आता या ठिकाणी पाहूया, भक्तियोगाच्या 2 निरनिराळ्या विधी या ठिकाणी सांगण्यात आल्या। पहिली विधी असा आहे की ज्यांनी दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई आसक्ती विकसित केलेली आहे त्याचा समावेश पहिल्या प्रकारच्या विधीमध्ये होतो। आणि ज्याच्या ठाई दिव्य प्रेमाद्वारे भगवंतांविषयी आसक्ती विकसित झालेली नाहीये त्याचा दुसऱ्या विधीमध्ये समावेश होतो। आता आपण या ठिकाणी पाहूया भक्तियोगाची व्याख्या काय किंवा त्याचं स्पष्टीकरण काय। तर भक्तियोग म्हणजे इंद्रियांचं शुद्धीकरण आणि निरनिराळी नियामक विधी विधानं आणि त्यांचं पालन। सद्यस्थितीमध्ये बद्ध जीवनात इंद्रिय तृप्ती करण्यात संलग्न झाल्यामुळे इंद्रिय ही कायमस्वरूपी अशुद्धच असतात, पण भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचं पालन करून इंद्रियांचं शुद्धीकरण करता येणं शक्य आहे। आणि
अशा शुद्ध अवस्थेमध्ये इंद्रियांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो. तर आध्यात्मिक जीवनाकरता मनुष्याने काय केलं पाहिजे, तर त्यांनी शुद्ध प्रेम अवस्था जी आहे ना, त्या अवस्थेप्रत स्वतःला उन्नत केलंच पाहिजे. सांसारिक जीवनात काय होतं, तर कोण ना कोणतरी कोणाची तरी चाकरी करत असतो, म्हणजे कोणतरी मालक असतो आणि कोणीतरी नोकर असतो. पण खरोखर ती व्यक्ती प्रेमाने मालकाची सेवा करीत असते का, तर नाही. धनप्राप्ती करण्यासाठी व्यक्ती केवळ चाकरी करत असतो आणि मालकालाही त्या सेवकावर प्रेमाचा संबंध वगैरे काही नसतो, तर तो केवळ त्याला त्याचा मोबदला देत असतो. मालक नोकराकडनं काम करून घेतो आणि त्याचा मोबदला देतो आणि नोकर कामाच्या बदल्यात पैसे स्वीकार करतो. त्यामुळे या ठिकाणी कुठेही प्रेमाचा प्रश्नच उद्भवत नाही. मग प्रेमाची अवस्था कशी प्राप्त होऊ शकते? ही प्रेमाची अवस्था जी आहे ती याच इंद्रियांद्वारे भक्तियोगाचं आचरण करून प्राप्त होऊ शकते आणि हे आदान प्रदान केवळ जीवात्मा आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्येच शक्य आहे. हे प्रेम बाहेरनं प्राप्त होतं का, तर नाही. सद्यस्थितीमध्ये वर्तमानात हे भगवत प्रेम जे आहे हे प्रत्येकाच्या हृदयात सुप्त अवस्थेमध्ये असतं. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नय. हृदयात हे जे भगवत प्रेम आहे हे निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असतं, परंतु भौतिक संगामुळे हे प्रेम जे असतं ते प्रदूषित झालेलं असतं. मग हृदयाचं भौतिक संगापासून शुद्धीकरण करून सुप्त स्वाभाविक कृष्ण प्रेम पुनर्जागृत करणं हीच भक्तियोगाची संपूर्ण पद्धती आहे. आता भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचं पालन कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये काही मुद्दे असे आहेत ते की भक्तियोगाच्या नियमाक विधिविधानांचं पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात, प्रमाणित आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचं पालन केलंच पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नान करून अर्चविग्रहाला फुलं अर्पण करून अर्चविग्रहांसाठी भोग तयार करणे, प्रसाद ग्रहण करणे आणि भगवंतांच्या नावाचा जप करणे हे विधी आहेत. आणि याप्रमाणे मनुष्यानी पाळायचे अनेक नियम आहेत आणि त्यांनी शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता किंवा श्रीमद भागवताचं सतत श्रवण केलं पाहिजे. हेही काही विधी आहेत. मग अशा अभ्यासामुळे कोणताही मनुष्य आणि कुठल्याही स्तरावरचा भगवत प्रेमाच्या अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो आणि निश्चितपणे भगवत धामाची प्राप्ती करण्यामध्ये तो ॲडव्हान्स होतो. तर विधिविधानानुसार आणि आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्तियोगाच्या अभ्यासाने निश्चितपणे प्रत्येक व्यक्ती भगवत प्रेमाच्या स्तरावर उन्नत होऊ शकते. आपण आता पुढचा श्लोक पाहूया, 10वा श्लोक. तर ह्याचं शीर्षक असं देता येईल, भगवंत सांगतायत, केवळ माझ्याकरिता कर्म कर, अभ्यासेप्यसमर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचं पालन करण्यामध्ये असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. भगवंत खूप कृपाळू आहेत. जर भक्तियोग नाही पालन करता आला तर भगवंत इथे सांगतात केवळ माझ्यासाठी कार्य कर, भगवंतांप्रित्यर्थ कार्य कर. म्हणजे हा जो मार्ग आहे हा भगवंत अजून सोपा बनवतायत. कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असायलाच पाहिजे. कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. म्हणून जर भक्तियोगाच्या विधिविधानांचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो या प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो. कसं काय, तर कोणतंही कार्य करायचं जर झालं ना तर त्याला भूमी,
भांडवल, संघटना, परिश्रम इत्यादी गोष्टींची आवश्यकता असतेच. जर मनुष्याकडे पुरेसं धन असेल तर तो काय करू शकतो? तर कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी मंदिर किंवा एखाद्या कार्यालयाचं बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक सहाय्य करू शकतो. पुस्तक वितरण, बुक डिस्ट्रीब्युशन किंवा त्याचं प्रकाशन, पब्लिशिंग याच्यामध्ये तो दान देऊ शकतो किंवा त्याचा सहयोग देऊ शकतो. अजून पुढे जाऊन पाहू आपण की मनुष्य जर त्याच्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर काय करायचं? तर तो कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी तो जे काही कमावतो त्याचा काही भाग तो भगवंतांना अर्पण करू शकतो. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला डायरेक्ट भगवंतांच्या प्रेमाच्या उच्चतर अवस्थेपर्यंत उन्नत होण्याची एक्सप्रेस वे भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर हेही त्याला शक्य आहे आणि या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होऊ शकतो. चला आपण आता पुढे पाहू. पुढचा श्लोक काय सांगतो? श्लोक क्रमांक 11. याचं शीर्षक आहे सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. भगवंतांनी इथे अजून आपल्याला थोडं कन्सेशन दिलेलं आहे. कारण का? तर कधी असं होतं की सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळे किंवा इतर कुठल्या अडचणींमुळे मनुष्याला डायरेक्टली कृष्ण भावना भावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. त्याची अडचण असते. त्याचे घरातले लोक, त्याचे नातेवाईक किंवा ज्या ठिकाणी तो काम करतो इथनं त्याला आडकाठी होण्याचा शक्यता असते. मग अशा वेळेस भगवंत काय सांगतात की प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यात जर त्यांनी स्वतःला निमग्न केलं तर त्याला कुटुंबियांकडनं विरोध होऊ शकतो किंवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात. ज्याला अशी समस्या आहे त्यांनी आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग जो आहे हा सत्कार्याकरता करण्यात यावा असं सांगण्यात आलंय. आता ह्याची अधिकृतता काय? तर वेदांमध्ये अशा विधींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्यकर्माचंही वर्णन करण्यात आलंय ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो. याप्रमाणे त्याला क्रमशः ज्ञानप्राप्ती होऊ शकते. आता कर्मफलांचा विनियोग म्हणजे काय? तर ज्या मनुष्याला कृष्ण भावना भावित कार्यामध्ये रुची नाहीये तेव्हा तो काय करतो? हॉस्पिटल उभारणी किंवा सामाजिक संस्थांना दान देणं अशा पद्धतीने तो त्या कर्मफलांचा विनियोग करण्यासाठी प्रयत्न करतो. जेव्हा तो आपल्या कष्टाने कमवलेल्या कर्माच्या फळांचा त्याग करतो त्याचं सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आलेलं आहे. कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासाने मनुष्याचं मन हळूहळू शुद्ध होतं आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना काय आहे हे जाणणं शक्य होतं. आता आपण पाहू की कोणत्या परिस्थितीमध्ये समाजसेवा, राष्ट्रसेवा, जातीसेवा इत्यादींचा स्वीकार करण्यात येतो. जर कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि अशा परिस्थितीत समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरता त्याग या इत्यादी गोष्टींचा स्वीकार मनुष्य करू शकतो जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल. आता या तत्वाची पार्श्वभूमी काय आहे? तर भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात भगवंत सांगतात यतः प्रवृत्ती भूतानाम. जर मनुष्यानी श्रेष्ठ सत्कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचं जरी त्याला माहीत नसलं तरीही कर्मफल त्यागरूपी यज्ञांमुळे श्रीकृष्ण हेच परम कारण असल्याचं तो क्रमशः जाणू शकतो. तर हा फायदा आहे त्याच्यातनं. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 12.
तर ह्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांच्या दुसरा पॅरेग्राफ हा महत्वाचा आहे. तर त्याच्यात शीर्षक असं देता येईल की ज्ञानाचं अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. श्रेय हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्यागम त्यागात शांतीर अनंतरम. तुला जर अभ्यास करणं शक्य नसेल तर तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा कर्मफलांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. तर आता आपण या ठिकाणी पाहू. 2 विधींचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. भक्तीचे 2 विधी आहेत. साधना भक्ती अर्थात विधिविधानांचं पालन करणं आणि रागानुगा भक्ती भगवंतांविषयी अनुराग उत्पन्न करणे. आता आपण पाहू ज्ञानाचं अनुशीलन. ज्यांना कृष्ण भावनेच्या वास्तविक तत्वांचं पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचं अनुशीलन करणं योग्य आहे असं भगवंत सांगतात. याचं कारण काय? तर ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो आणि ज्ञानाची परिणती शेवटी ध्यानामध्ये होते. ध्यान करण्याद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो. असेही विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो. आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर त्यांनी अशा प्रकारच्या ध्यानधारणेला प्राधान्य दिलं पाहिजे. जर मनुष्य ध्यान सुद्धा करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विहित कर्मांचं विधान करण्यात आलेलं आहे. 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. यांचे स्वधर्म कोणते याबद्दल भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात वर्णन ऑलरेडी करण्यात आलेले आहे. परंतु सर्व बाबतीत मनुष्याने कर्मफलांचा त्याग हा केलाच पाहिजे. अर्थात त्यांनी त्याच्या कष्टार्जित कर्मफलांचा विनियोग सत्कार्यासाठी केला पाहिजे. आता कर्मफलांचा त्याग जो आहे ही एक अप्रत्यक्ष विधी आहे. जे प्रेमाभक्तीमध्ये स्थित नाहीत त्यांच्यासाठी ही अप्रत्यक्ष विधी योग्य आहे. त्यांनी कर्मफलांचा त्याग, ध्यान, ज्ञान, परमात्म्याची ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतीद्वारे स्वतःला उन्नत करण्याचा प्रयत्न करावा. पण अर्जुनाला ही अप्रत्यक्ष विधी सांगण्यात आलेली नाही, कारण अर्जुन हा पूर्वीपासूनच प्रेमभक्तीच्या स्तरावर ऑलरेडी स्थित आहे. तर या ठिकाणी हा लेसन संपन्न होतो. तो होमवर्क असा आहे, राष्ट्रसेवा आणि राष्ट्रीयता याच्यातला फरक तुम्ही स्पष्ट करायचा आहे आणि यापैकी कोणतं जास्त चांगलं आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवायचं आहे आणि याच्यापैकी नोट्स लिहायच्या आहेत तुम्ही आणि त्या मला दाखवायच्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष विधी कुठली आणि अप्रत्यक्ष विधी कुठली यांच्यातला फरक स्पष्ट करायचा आहे. टेबल बनवायचं आहे, प्रत्यक्ष विधी आणि अप्रत्यक्ष विधी, आणि त्याच्यापैकी कोणता जास्त चांगला आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण हे ध्यानाचे जे वेगवेगळे 5 स्तर पाहिले त्याच्यामध्ये आपण स्वतः कोणत्या स्तरावर स्थित आहे हे तुम्ही ओळखायचं आहे आणि ते लिहायचं आहे की मी यापैकी कुठल्या स्तरावर स्थित आहे. जे वेगवेगळे स्तर आहेत त्याच्यापैकी हे तुम्ही लिहून ठेवायचं आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर या पद्धतीने हा धडा संपन्न झालेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय.